उठ हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया। भज मन नारायण, भज मन नारायण, भज मन नारायण कि भज मन नारायण। आपला काळ इतका चांगला जन्म आणि एवढा सुंदर योग मिळाला। आमच्या दत्ता भाऊंना आम्हाला सगळ्याला बोलवलं इथं या गुरुजींच्या कार्यक्रमासाठी आपण एकत्रित आहोत। अर्धा पाऊण तास झाला आपण एवढं गोड कीर्तन पाहतो, एवढ्या गोड चाली चालल्यात। आबा काय, राहुल महाराज काय, प्रकाश महाराज काय, विकासजी महाराज काय, एवढं सुंदर कीर्तन रंगलंय। टाइमपास म्हणून नाही, शिकण्यासाठी आहे। गुरुजींना देवाच्या पायाजवळ ठेवण्यासाठी जर असेल माझं वाक्य घरी घेऊन जा। वरचा काळ यायच्या आधी आपला काळ पापामध्ये घालू नका। हात जोडून विनंती बरं का, नाही तर फार वाईट आहे महाराज। पापामध्ये काळ घालवला की मग काळ बदला घेतो महाराज। काळाचं काम असे, काळ बदला घेतो। मुली मारल्या, आता पोराचे लग्न होत नाही, बदला घेतला काळाने। माझ्या गावात एक ट्रक भरून पोर आहेत बघ, बिना लग्नाची, बिना लग्नाची बरं का, एक ट्रक भरून। विकास महाराज तुमच्या, मला माहिती नाही तिकडचं बेलूच आबा तुमच्या तिकडं सगळीकडे तसेच मंजूर कर बरं का, मंजूराचे ते, त्यात बदलच नाही का। मुली मारल्या महाराज, मग काळानं बदला घेतला। आता मुलाच्या तुलनेत मुली कमी आहेत, लग्न होत नाही, काळ बदला घेतो बरं का। काळ थांबत नाही। तुम्ही अर्धी मन ऐकली, भगवान देताय तो छप्पर फाड़ के देताय म्हणतात का नाही लोक, काय म्हणतात? भगवान देताय तो छप्पर फाड़ के देताय। पुढचं ऐका, लेता है तो चमडी उधळ के लेताय। नुसतं देत नाही, देऊन पाहतो, आणि दिल्यावर तुम्ही जर ते पापामध्ये, वाईटामध्ये, दुराचारामध्ये घालवलं मग तुमचा काळ बदला घेतो। 100 पोरं होती धृतराष्ट्राला, 100। किती पोरं होती? 100। थोडे तिडके 200, आपले 10-20 नाही, 100 पोराचा बाप होता बरं का। ज्ञानोबारांनी त्याचं वर्णन केलं, पुत्र स्नेहे मोहितू, त्याला शब्द लावला माऊलीने। काय? धृतराष्ट्र होता, 100 पोराचा बाप होता, पण मोहित होता। मोहित म्हणजे पोरांच्या पापामध्ये सहभागी झाला। एक वाक्य सांगू, पोरांनी केलेलं पाप माय बापानं कधी सहन करायचं? म्हणून पूर्वीचा बाप पोराला ठोकून काढायचं, पोरगा चुकला की हाणायचं। घरात बाप हाणायचा आणि वर्गात गुरुजी हाणायचं। मार कसा होता बघा, घरात चुकलं की बाप हाणायचा आणि वर्गात चुकलं की गुरुजी हाणायची। परिणाम पोरगा तयार व्हायचा। आता बाप मारत नाही, गुरुजीला मारायला परवानगी नाही। परिणाम हॉर्न जरी वाजवला तर पोरगा आता बाजूला सरकत नाही, तुमच्याकडे पाहत काय, अरे हॉर्न पलीकडे जायचं बाबा, आम्हाला समोर जायचं बाबा, तू मधून चालला म्हणून हॉर्न वाजवला। मधून चालणाऱ्याला जरी हॉर्न वाजवला तरी राग येतो बघा, का? बापानं पोरगा हाणला नाही, दुसरं काय, त्याला सहनशीलता नाही। आणि ज्यानं मार खाल्ला का, विकास महाराज, गुरुचा म्हणा, बापाचा म्हणा, आईचा म्हणा, ज्या पोरानं मार खाल्लेला आहे तो पोरगा सिस्टीम लागू नाही लागू, आवाज येऊ नाही येऊ, कीर्तन करणार, चाली म्हणणार, वाजवणार, का? मार खाल्लेला असतो महाराज, त्यानं सहन झालेला असतं, त्याला सहन झालाय। हे नीट ऐका बरं, त्याला कारण काय? आता तसा काळ राहिला नाही। पोरगाच्या बापाच्या समोर आमचे महाराज पाठात सांगायचे, पहिल्या दिवशी पोरानं पेन्सिल चोरून आणली, आई म्हणली बरं झालं। दुसऱ्या दिवशी मग त्यानं पेन आणला, आई म्हणली बरं झालं। ऐका, कंपास आणला, बरं झालं। अरे बरं कसं झालं? हळूहळू तो पोरगा गुंड होतो, महाराज चोर होतो। ज्या दिवशी पेन्सिल आणली होती का त्याच दिवशी ठोका द्यायला पाहिजे होता आणि पेन्सिल परत द्यायला पाहिजे होती। मरेपर्यंत पोरगा परत कोणाची वस्तू घेत नाही का? हो, हे मी खरंच सांगतो तुम्हाला, माय बापानं पोरांचं पाप कधी सहन करायचं नाही। 100 पोरांचं पाप सहन केलं धृतराष्ट्रानं, इतकं पाप सहन केलं, जो त्रास देईल ते सुद्धा सहन केलं। अहो, स्वतःच्या सुनेला दरबारात आणावं, याच्यापेक्षा कोणता हलका? कौरवी पांचाली सबे माझी आनेली, कौरवे पांचाली सबे माझी आनेली, वज्रे हरणे वज्रे कैची झाली माऊली, वज्रे हरणे वज्रे कैची झाली माऊली, वज्रे हरणे वज्रे कैची झाली माऊली,
प्रमाण आहेत काय? उगाच म्हणलो प्रमाणाचा बादशाह मी महाराज. उगाच कसा शब्द आहे हा? हा खरा शब्द आहे महाराज. वा वा. कौरवी पांचाळी सभे माझी आणली. तिचं वस्त्र फेडण्याचा प्रयत्न केला पण राजानं थांबवलं नाही. थांबू शकत होता बरं, सम्राट होता तो. धृतराष्ट्र काय कोणी मुख्यमंत्री नव्हता, प्रधानमंत्री नाही, सम्राट होता. सम्राट. अफगाणिस्तान, बांगलादेश, चीन, आपल्या भारतात होतं पूर्वी हे. आणि त्या काळात त्याची सत्ता होती. एवढ्या मोठ्या देशाचा, जगाचा तो सम्राट होता. असा सम्राट स्वतःची सून आली तरी थांबवलं नाही. पोरं पाप करत होती तरी थांबवलं नाही. विश्वाचा मालक समजून सांगायला गेला, ओ गावातला पाटील नाही, सगळ्या पाटलाला जन्म देणारा सांगायला गेला. महाराज 5 गावं द्या, 5 गावं नाही दिली महाराज. पाप करत गेला. पापामध्ये सहभागी सुद्धा व्हायचं नाही बरं का. पाप करणं सुद्धा नाही, पापात सहभागी. कर बाबा असं सुद्धा म्हणायचं नाही. कर बाबा असं सुद्धा म्हणायचं नाही. इंद्रा पडली बघेन चंद्र झाला काळा. पाप इंद्रानं केलं, चंद्र नुसता सहभागी झाला तर त्याला सुद्धा काळा डाग पडला. आपल्याला डाग पडून घ्यायचा नसेल तर गणेश महाराज सहभागी सुद्धा व्हायचं नाही. पाप अजिबात नाही, हा म्हणायचंच नाही, म्हणायचंच नाही. हा नको नको नको, चला बाबा नको, पाप नको. का? पाप बदला घेतं महाराज. पाप मंजूर कर, पाप बदला घेतं. मी खरंच सांगतो तुम्हाला, 100ची 100 पोरं मिली बघा. बदला कसा घेतला बघा काळानं. रोज कानावर बातमी यायची, आज दुःशासन मेला, आज विकर्ण मेला, आज दुर्योधन मेला. काय महाराज, एक एक बातमी यायची. मला सांगा, तरुणपणात पोरगा बापाच्या कानावर मेल्याची बातमी आल्यावर त्याच्या एवढं दुःख आहे का महाराज? अहो, पोरावर सगळ्यात जास्त जीव राहतो माय बापाचा. आणि 100ची 100 पोरं मेली घरा. इतकं पापानं बदला घेतला. पापात काळ गेला. पुढचं ऐका, राज्यातून पाय उतार झाला, गादी गेली, सिंहासन गेलं, पोरं मेली. आणि आता एका रूम मध्ये राहायचा. आपण जशी कुत्र्याला भाकर देतो का कुत्र्याला, तसं त्याला भाकर यायची महाराज. किती बेकार बदला घेतला काळानं बघा. एका काळात हात वर करून आदेश देणारा राजा एका रूम मध्ये जेवायला बसायचा. आणि पुढचं ऐका ना, खांद्यावर गदा घेऊन तो भीम काका जेवायला बसला की त्याला एक एक पोरगा कसा मारला याची कहाणी सांगायचं. त्याला काळ म्हणतात महाराज. बेकारे काळ राहुल महाराज. काळ बदलाच घेतो महाराज. हो बघा ना, किती वाईट काळ आला. जेवता जेवता पोरगा कसा मारला याची कहाणी भीम सांगायचा महाराज. तोंडाजवळ आलेला घास खाली ठेवला, असा क्रश झाला. क्रश महाराज वाळून गेला. आणि मग एका अरण्यात निघून गेला. ज्या अरण्यात निघून गेला का विकास महाराज, त्या अरण्याला जाळ लागला. जाळ, रमेशराव, हो दत्तू भाऊ, जाळ लागला, जाळ. आणि त्या जाळात तो अडकला. दोन्ही डोळ्याने आंधळा होता. कोणत्या बाजूने जाळ येतो दिसत नव्हता. जिकडं पळन तिकडं जाळातच अडकला. अंगाला जाळ लागला रे, चटके बसायला लागले रे. जळाला जळाला कातडी जळून गेली महाराज. आपल्या दाव्याला तरी हाडं सापडतात, त्याच्या दाव्याला हाड सुद्धा सापडलं नाही. 100 पोराचा बाप, एका काळातला सम्राट पापामध्ये सहभाग घेतो, पुत्राच्या पापामध्ये सहभागी होतो. तर काळ त्याचा बदला घेतो, जाळून टाकतो एका राजाला. आपण कधीच पाप करू नका. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना. कांटे बनकर मत रहना. कांटे बनकर मत रहना. बन न सको भगवान अगर कम से कम इंसान बनो. नहीं कभी हैवान बनो तुम, नहीं कभी शैतान बनो. बन न सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो. नहीं कभी हैवान बनो तुम, नहीं कभी शैतान बनो. सदाचार तुम अपना सको तो दुराचार तुम मत करना. पुष्प नहीं बन सकते हो तुम, कांटे बनकर मत रहना. पुष्प नहीं बन सकते हो
ऐकू नका, कीर्तन घरी घेऊन जा. आपला जीवन आपला काळ पापामध्ये घालू नका. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम काट बनकर मत रहना. काट बनकर मत रहना. शैतान कधी बनू नका. लायटरनी डोळे जाळले हो त्या सरपंचाचे. मस्साजोग नावाचं गाव आहे बीड जिल्ह्यात. लायटरनी डोळे जाळले, अंगाची कातडी काढली हो महाराज त्याची. कशामुळे एवढं? बन न सको भगवान अगर कम से कम इंसान बनो. नहीं कभी हैवान बनो तुम, नहीं कभी शैतान बनो. कधीच नाही. पापामध्ये काळ घालू नका.